नमस्कार मित्रांनो. आज आपण 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव क्वेश्चनिंग माइंड हा धडा बघणार आहे, की जो सी व्ही रामन यांच्यावर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेला आहे. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. जी महान वैज्ञानिकांची मनं असतात, दे आर ऑलवेज रेस्टलेस. ती नेहमी बैचेन असतात. त्यांच्या मनामध्ये नेहमी प्रश्न असतात आणि त्यामुळे ते बैचेन असतात. दे कीप आस्किंग. दे ऑलवेज आस्क. दे कीप आस्किंग. ते नेहमी सतत स्वतःलाच प्रश्न विचारत असतात. व्हाय डज दिस हॅपन? हे असं का घडतं? कॅन आय मेक इट बेटर? मला ते अजून जास्त चांगलं करता येईल का? ऑर व्हॉट मोर कॅन धिस डू? व्हॉट मोर कॅन धिस डू? यातून अजून काय जास्त करता येईल? आपण जे केलं आहे यातून अजून काय बेनिफिट होईल? आता व्हाय डज धिस हॅपन हा प्रश्न WH क्वेश्चन आहे. WH प्रश्नांची सुरुवात WH वर्डने होते, म्हणजे व्हॉट, व्हाय, व्हेन, हू, हाऊ मेनी यांनी सुरू होणारे प्रश्न हे WH क्वेश्चन्स म्हणून ओळखले जातात. आणि कॅन आय मेक इट बेटर हा जो प्रश्न आहे याला आपण व्हर्बल क्वेश्चन, याला येस ऑर नो टाईप क्वेश्चन असं म्हटलं जातं. अशा प्रश्नांची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने झालेली असते किंवा टू बीच्या क्रियापदाने झालेली असते. जसं एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅज, हॅव, हॅड, विल, वूड, शाल, शूड, कॅन, कुड, मे, मस्ट, माईट, डू, डज, डीड याने सुरुवात होते. त्यांना व्हर्बल क्वेश्चन म्हणतात. या ठिकाणी दोन्ही प्रश्नांचा वापर केलेला आहे. और व्हॉट मोर कॅन दिस डू? किंवा अजून आपल्याला काय करता येईल? लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. Let's study the life of a great scientist. आज आपण या ठिकाणी एक महान वैज्ञानिकाचा जीवनाविषयक अभ्यास करणार आहोत, जीवनाबद्दल अभ्यास करणार आहोत. हु लिव्ह इन द सेम एरा ॲज आईन्स्टाईन, की जो आईन्स्टाईनच्या काळामधला होता, आईन्स्टाईनच्या युगामधलाच होता. अबाउट 5,000 किलोमीटर्स बट अबाउट 5,000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. आईन्स्टाईनच्या युगामधला होता, परंतु तो जर्मनीपासून 5,000 किलोमीटर दूर पूर्वेकडे जो भारत देश आहे त्या भारतामध्ये या वैज्ञानिकाचा जन्म झालेला होता. तो वैज्ञानिक भारतीय वैज्ञानिक ज्याला आपण सी व्ही रामन म्हणतो, त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो, ते सी व्ही रामन. Born in Tiruchirappalli in southern India in the year 1888, Raman grew up to be one of the greatest scientists in India. Born in Tiruchirappalli in southern India, दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली या ठिकाणी यांचा जन्म झाला. केव्हा झाला? इन द इयर 1888. 1888 मध्ये त्यांचा जन्म झाला. रामन ग्रू अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. रामन हे भारतातील महान वैज्ञानिकांपैकी एक म्हणून उदयास आले, नावलौकिकास आले. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट्स राईट फ्रॉम द स्टार्ट. सुरुवातीपासूनच ही वॉज अ ब्राईट स्टुडंट्स. ते अतिशय हुशार विद्यार्थी होते. अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स. आणि त्यांना ऑप्टिकल सायन्स आणि अकॉस्टिक्समध्ये रुची होती. ऑप्टिकल सायन्स म्हणजे दृकशास्त्र आणि अकॉस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र. या दोन्ही शास्त्रामध्ये त्यांना सुरुवातीपासूनच रुची होती. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदिंगम अँड द तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर पर्कशन इन्स्ट्रुमेंट. अँड दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर. आणि त्यांना ध्वनिशास्त्रामध्ये रुची होती. याच्यामुळे त्यांनी या गोष्टीचा शोध लावला की दॅट मृदिंगम अँड तबला, जे मृदुंग आहे आणि जो तबला आहे, दे प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर पर्कशन इन्स्ट्रुमेंट. जी पर्कशन इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे तालवाद्य, त्या सर्व तालवाद्यामध्ये जर सर्वात सुंदर आवाज जर कोणत्या तालवाद्यामधून येत असेल तर तो आहे मृदिंग आणि तबला. हे सर्व तालवाद्यामध्ये श्रेष्ठ आहे. त्यातून अतिशय सुंदर आवाज ध्वनी निर्माण होतो असं मत त्यांनी मांडलं, हे त्यांनी शोधून काढलं. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स. या कलरफुल थिंग्स आहेत, सुंदर रंगीबेरंगी वस्तू, यामुळे ते आकर्षित व्हायचे, मोहित व्हायचे.
बी इट अ फ्लावर, मग ते एखादं फुल असेल, बटरफ्लाय, फुलपाखरू असेल, ऑर जेम, किंवा एखादं जेम असेल की ज्यांना आपण मौल्यवान खडे जी असतात, जी मौल्यवान रत्ने असतात त्यांना जेम म्हणतो. मग यापैकी काहीतरी असेल, फ्लावर असेल, बटरफ्लाय असतील, मौल्यवान रत्ने असतील, त्यांचे जे विविध रंग आहेत ते रंग पाहून ते आकर्षित व्हायचे. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. आपल्या आजूबाजूची जी प्रत्येक गोष्ट आहे या प्रत्येक गोष्टीबद्दल ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचे. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. ही बिकेम ए स्कॉलर इन साऊंड. मग ते ध्वनी आणि ध्वनीशी निगडीत जे भौतिकशास्त्र आहे, ध्वनीशी संबंधित जी भौतिकशास्त्र आहे, त्यामधील एक महान विद्वान बनले. वन डे अ शिप सेल फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकत्ता. वन डे अ शिप सेल फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकत्ता. एके दिवशी ते जहाजावरून प्रवास करत होते की जे जहाज हे लंडनवरून कलकत्त्याकडे निघालेलं होतं. ऑन बोर्ड वॉज यंग सी व्ही रमन. आणि त्या जहाजामध्ये सी व्ही रामन होते, हू हॅड डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द अकोस्टिक्स ऑफ द व्हायोलिन इन लंडन. याने नुकताच लंडनमध्ये अकोस्टिक्स ऑफ द व्हायोलिन, व्हायोलिनमधून जो काही ध्वनी निर्माण होतो त्या ध्वनीबद्दल त्यांनी एक लेक्चर जे काही आहे लेक्चर त्यावर त्यांनी भाषण दिलेलं होतं. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक. आणि सध्या ते जहाजाच्या डेकवर उभे होते, गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन. आणि जहाजाच्या डेकवर उभं राहून त्या ठिकाणावरून ते समुद्राचं जे निळशार पाणी आहे, जे महासागराचं पाणी आहे, त्या पाण्याकडे ते बघत होते. ॲज ही ग्लान्स अप ॲट द स्काय विच वॉज ऑफ द सेम शेड ॲज द ओशन. आणि ॲज ही ग्लान्स अप ॲट द स्काय. आणि जसं त्यांनी ओशनकडे बघता बघता, समुद्राकडे बघताना, महासागरामध्ये बघताना त्यांनी बघितलं त्याचा रंग निळा होता. आणि आकाशाकडे बघितलं, आकाशातसुद्धा तोच शेड होता, तोच रंग होता. ए सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप अप इन हिज हेड. त्यांच्या मनामध्ये एकदम प्रश्नांची मालिका सुरू झाली. व्हाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर. त्यांनी विचार करायला सुरुवात केली की समुद्र पण निळा आहे आणि आकाशसुद्धा निळा आहे, मग असं का? व्हाय बोथ आर ब्ल्यू. दोघांचा रंग सेम कसा काय? दोन्ही निळे का? व्हॉट इज द सायन्स बिहाइंड धिस ऑकरन्स. हे जे घडलेलं आहे, ही जी उत्पत्ती झालेली आहे, या मागचं विज्ञान काय आहे, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. हा इथे आपण थांबू, बाकी आपण नेक्स्ट पार्टला बघू. यावर आपण काही प्रश्न बघू. व्हेअर वॉज रामन बॉर्न. व्हेअर वॉज रामन बॉर्न. रामनचा जन्म कुठे झाला होता? तुम्ही थर्ड पॅरेग्राफ बघा, त्यामध्ये आहे इन तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया. इन तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता. व्हेअर वॉज डॉक्टर रामन बॉर्न. व्हेन वॉज डॉक्टर रामन बॉर्न. व्हेन वॉज डॉक्टर रामन बॉर्न. त्यांचा जन्म केव्हा झाला होता ते दिलेले बघा. इन द इयर 1888 किंवा इन 1888 असे तुम्ही म्हणू शकाल. व्हॉट डिलायटेड हिम किंवा व्हॉट इंटरेस्टेड हिम और व्हॉट डीड रामन टूक इंटरेस्ट इन. रामन यांनी कशामध्ये, व्हॉट डीड रामन टेक इंटरेस्ट इन, रामन यांनी कशामध्ये इंटरेस्ट घेतला? सेकंड पॅरामध्ये, थर्ड पॅरामध्ये बघा, इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकोस्टिक्स असं त्या ठिकाणी आहे. इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकोस्टिक्स हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. हा धडा APJ अब्दुल कलामांनी लिहिलेला आहे. याचा सेकंड पार्ट बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय. थँक्यू.